या गाडीची महत्त्वाची बातमी आहे। मुंबई सह्याद्री अतिथीगृहासमोर अपघात झालेला आहे। बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची कारला धडक आहे। एक पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। महिलेला जे रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। बस आणि कारच्या अपघातात चिडून महिलेचा दुर्दैवी अंत झालेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, अतिशय धक्कादायक सगळा हा प्रकार आहे। निश्चित लागवी एकंदरीत सह्याद्री अतिथीगृह राज्य अतिथीगृहावरती आज कॅबिनेट बैठक 10:30 वाजता पार पडणार आहे। मात्र त्या तासाभरापूर्वी ही जी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे, ज्यामध्ये एका महिलेला, पादचारी महिला होती, ही रस्त्याने चालत होती आणि अचानक भरधाव आलेल्या वेगाने आलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने तिला धडक दिली आणि जी पदपथावरती पार्क असलेली कार होती, या कारच्या मध्ये ही महिला चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यू झाल्याची आता शंका व्यक्त होत आहे। तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी तैनात असलेला धाव घेतली। तिला पोलिसांच्याच वाहनामधून आता जे रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। मात्र जी प्राथमिक माहिती समोर येते की ही धडक इतकी भीषण होती की जागीच या महिलेचा अंत झाल्याची माहिती आता समोर येते। परिणामी या प्रकरणी आता चालकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या पुढील कारवाई आता सुरू झालेली आहे। लागवी अगदी चेतन, या सगळ्या प्रकरणी पुन्हा एकदा म्हणजे अतिशय तो जो सगळा परिसर आहे तो हाय प्रोफाईल परिसर मानला जातो। तगडा बंदोबस्त असतो। या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींची शासकीय निवासस्थान आहेत। या सगळ्या परिसरामध्ये सह्याद्री अतिथीगृह त्या ठिकाणी आहे आणि तिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे अर्थातच मुंबईतील एकूणच ही सुरक्षा व्यवस्था आणि वाहन चालकांची वाहन चालवण्याची पद्धत, बेदरकारपणे वाहन चालवण्याची पद्धत, यावर पुन्हा एकदा या निमित्तानं चर्चा होताना दिसतेय। चेतन, कारण बेस्टच्या ज्या ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस आहेत त्याबद्दलची तक्रार आपण वारंवार पाहत आलेलो आहोत की चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अनेक वेळा या बसेसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आजही अशाच प्रकारे चालकाचा संवाद देखील या व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकतो की मी तर वाहन स्लो चालवत होतो, मात्र इतकं जर वाहन स्लो असेल तर एखाद्या महिलेला जागीच कसं काय चिरलं जाऊ शकतं, जी रस्त्याच्या किनारी शेजारून चालत होती। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अवघ्या 100 मीटर अंतरावरती हा अपघात झालेला आहे सह्याद्री अतिथीगृहावरून, ज्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। याच पुढील 100 मीटर परिसरामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांचा बंगला आहे, तर पाठीमागील बाजूमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान आहे। त्यामुळे इतक्या महत्वाच्या व्यक्ती राहत असलेल्या निवासस्थानावर अशा प्रकारे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवरती आता पोलीस काय कारवाई करतात हेही पाहणं महत्वाचं आहे। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।